अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. वैकुंठात आज अपूर्व तेज आहे. श्री हरिविष्णू आपल्या शय्येवर विसावलेले आहेत आणि त्यांच्या पायाशी बसल्या आहेत श्री वैभव लक्ष्मी माता. ती जी सौंदर्याची मूर्ती आहे, ती जिच्या एका दृष्टिक्षेपाने संपूर्ण विश्व संपन्न होतं, जिच्या हातात कमळ, कपाळावर चंद्रकिरणासारखं तेज आणि मुखावर शांत स्मित आहे, ती जी विष्णूंच्या चरणांची सेवा करत म्हणते, प्रभू, मानवाच्या मनात आज विचित्र अस्थिरता आहे. पैसा आहे पण शांती नाही, घर आहे पण त्याच्यात आनंद नाही. हे कसं सुधरावं? मला आता ते पाहवत नाहीये. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, देवी, आता तू धर्तीवरती जा आणि त्यांना प्रचिती दे. तुझी ही कहाणी जे कोणी मनुष्य ऐकेल आणि त्यानुसार वागेल, त्याच्यावरती कधीच कोणतीच आर्थिक किंवा कौटुंबिक आपत्ती येणार नाही. माता लक्ष्मी मुलांबाळांवरती कृपादृष्टी ठेवतील आणि घरात नेहमी बरकत राहील. भगवान विष्णू पुढे म्हणतात, मनुष्याच्या जीवनात कितीही अवघड दुःख, चिंता, शत्रू, कष्ट किंवा आजार असतील तरी ही कथा ऐकल्याने सर्व काही नष्ट होईल. आयुष्य आनंदाने सुरू होईल. या कथेच्या प्रत्येक शब्दात जीवन घडवण्याची ताकद आहे. ज्या लोकांशी तोंड द्यायला भीती वाटते, ज्यांनी खूप अपमान सहन केला, खूप अपयश पाहिले, त्यांच्यासाठी ही कथा अमृता समान आहे. आठ फक्त एवढीच आहे, ही कथा शेवटपर्यंत सगळी ऐकावी, मनापासून ऐकावी आणि कथेच्या शेवटी जे काही माता लक्ष्मीचे वचन आहेत ते ऐकावे. त्याने नवे सामर्थ्य येईल आणि नवी दिशा भेटेल. कथा सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री महालक्ष्मीय नमः लिहायला विसरू नका. आजची कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आपल्या भक्तिमय कुटुंबाचे सदस्य व्हा आणि ही कथा इतरांपर्यंत पोहोचवा. पुढे भगवान विष्णू स्मित हास्य करत म्हणतात, देवी, तूच पृथ्वीवर अवतार घे. जे लोक श्रद्धेने तुला स्मरतील त्यांचं जीवन तू बदल. त्यांना शिकव, संपत्ती केवळ मिळवायची नसते, ती टिकवण्यासाठी श्रद्धा, नम्रता, दया ही सोबत असावी लागते. लक्ष्मी मातेच्या डोळ्यात करुणा येते. ती म्हणते, प्रभू, मग मी अशा एका घरात अवतार घेईन जिथे सोनं आहे पण समाधान नाही, पैसा आहे पण पुण्य नाही, घर आहे पण घराला घरपण नाही, आणि तिथूनच मी माझं खरं रूप दाखवायला सुरुवात करते. विष्णू स्मित हास्य करत म्हणतात, जा देवी, त्यांना तुझ्या प्रकाशाने मार्ग दाखव. ज्यांच्या हृदयात श्रद्धा पुन्हा जागेल तिथेच मीही आनंदाने नांदेन. त्या क्षणी वैभव लक्ष्मी माता आपल्या आसनावरून उठते. तिच्या पावलांखाली कमळ फुलतात आणि तिचा सुवर्ण तेज पृथ्वीवर उतरतं. ती म्हणते, आज मी पृथ्वीवर जाणार आहे, एका अभिमानी घरात, जिथे मला ओळख दिली गेलीच नाही. मी असूनही मला नाकारलं गेले आणि म्हणूनच मी आता दाखवीन खरं वैभव म्हणजे श्रद्धा, दया, शांतता आणि आनंद ह्यात आहे. त्या क्षणी आकाशात सुवास दरवळतो आणि वैकुंठातून तिचा प्रकाश पृथ्वीवर उतरतो. तो एका छोट्याशा गावाकडे, जिथे पट्टनाईक म्हणून एक मोठा श्रीमंत माणूस असतो. आणि कथा सुरू होते पट्टनाईकाच्या घराचा शाप. दिवस होता शुक्रवारचा. त्या दिवशी गावामध्ये देवपूजा, अर्चा असं सगळं काही चालू होतं. पण एका घरात चालू होते ते वाद विवाद. जिथे राहत होता गजानन नावाचा एक श्रीमंत व्यापारी. त्या क्षणी देवी मातेने ठरवलं, आता ह्याच घरात आपण प्रवेश करायचा, जिथे अहंकाराचा अभिमान नष्ट होईल आणि श्रद्धेचं वैभव पुन्हा जन्म घेईल. त्यामुळे लक्ष्मी माता तिकडे वळाल्या. गजानन हा एक श्रीमंत व्यापारी होता. त्याच्याकडे प्रचंड संपत्ती होती. त्याच्या दालनात सोन्याचे झुंबर, चांदीच्या थाळ्या, रत्नजडित कपाटं आणि शेकडो नोकर कामाला होते. लोक त्याला गजानन महाराज म्हणून ओळखायचे, पण नावाप्रमाणे तो अजिबात नव्हता. त्याला श्रीमंतीमागे खूप मोठा दोष होता, तो म्हणजेच अहंकाराचा. गजाननला वाटायचं
ही संपत्ती मी माझ्या एकट्याच्या बुद्धीने मिळवली आहे. देवाची यावर काही कृपा नाही. मी माझ्या परिश्रमाची कमाई आहे. आणि त्याची आई मात्र साधी भोळी, श्रद्धाळू, देवासमान आणि देवभक्ती करणारी होती. ती रोज शुक्रवारी देवी लक्ष्मीचं नामस्मरण करायची, पूजा अर्चा करायची आणि प्रत्येक शुक्रवारी गजानन घरात भांडणं करायचा. आणि त्या क्षणी ती नेहमी पुत्राला सांगायची, बाळा, शुक्रवारच्या दिवशी तरी लक्ष्मीची पूजा कर, लक्ष्मी कथा ऐक आणि श्रद्धा ठेव आणि चांगली वागणूक ठेव. पण गजानन हसून म्हणायचा, आई, या कथा गरिबांच्या मनाला सांत्वन देण्यासाठी असतात. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला देवाची गरज नसते. आईचं मन दुखवायचं, पण ती शांत राहायची. तिला ठाऊक होतं, अहंकारी माणूस शब्दांनी नाही तर अनुभवानेच शिकेल. देवी लक्ष्मी माता हे सगळं पाहत होती. एका शुक्रवारच्या संध्याकाळी तिने ठरवलं, आज आपण ह्या घरात प्रवेश करूया, बघूया गजानन काय करतोय. काळे ढग जमलेले, विजा चमकत होत्या, वारा जोरात वाहत होता. अचानक गजाननच्या घराचा दरवाजा वाजला आणि दारात एक उभी होती वृद्ध श्री. तिचे केस ओले झाले होते. पावसामुळे ती फार भिजली होती. थंडीने कुडकुडत होती. कपडे फाटलेले होते. हातात एक छोटासा दिवा होता. तिच्या डोळ्यात करुणा होती आणि तेजही होतं, पण ते गजाननच्या डोळ्यात कधीच उतरणारं नव्हतं. ती हळू आवाजात म्हटली, बाळा, मला आसरा देशील का? मी लक्ष्मीपूजनाच्या टाईमला घरात आलेली आहे. गरीब आहे, अंग भिजलेलं आहे, थंडीने कुडकुडत आहे. थोडासा आसरा आज रात्रीपुरती दिला तर मला फार बरं वाटेल. गजानन रागाने म्हणाला, जा, माझं घर काही मंदिर नाही. मी भिक्षुकांना आसरा देत नाही. ही काही धर्मशाळा नाही. ती स्त्री शांतपणे म्हणाली, बाळा, घर मोठं असावं लागत नाही रे, मन मोठं असावं लागतं. तुझं घर मला तसं वाटलं म्हणून मी तुझ्या दारात आले. आणि ती झटकन निघून गेली. ती घरातून निघून जाताच जोरदार वादळ चालू झालं आणि त्याच रात्री घडली एक विपरीत घटना. त्या रात्री घरात एवढे नोकर चाकर आणि माणसं असूनही त्या घरावरती दरोडा पडला. घरातलं लक्ष्मी मातेसमोरचं ठेवलेला दिवा आपोआप विझला. सोन्याच्या पेट्या आणि अख्खं घर दरोडेखोरांनी लुटून नेलं. गजाननलाही भरपूर मारहाण केली गेली. फक्त बोलण्यापुरतं कुठं तो थोडासा राहिला होता. दोन्हीही मुलं रडत होती. गजाननची आईही घाबरून गेली होती. बायको रडत बसली होती. दुसऱ्या दिवशी घरात गोंधळ माजला होता. नोकर धावत होते. मालक सगळंच घेऊन गेलेत दरोडेखोर. गजानन संतापला होता. त्याही परिस्थितीत तो ओरडत होता. पोलीस बोलावले, चौकशी केली, पण काही सापडलं नाही. त्याची आई शांतपणे म्हणाली, बाळा, ही चोरी नाही, हा लक्ष्मी मातेचा शाप आहे. काल तू त्या वृद्ध स्त्रीला घरातून हाकलून दिलं आणि त्यानंतरच हे सगळं घडलं. गजानन त्याही परिस्थितीत आईला ओरडला, आई, कसला देव आणि कसलं काय? देव कुठे असतो का? जर लक्ष्मी असेल तर ती पुन्हा येईल, कारण की मी बुद्धिमान आहे आणि मी माझं काम मनापासून करत आहे. आई म्हणाली, देव नेहमी येतो रे, पण फक्त बदलतो का हे पाहूनच ठरवतो. फक्त बुद्धी आणि काम याने चालत नाही. तुझ्याकडे दया नाही तरी देव कसा येईल तुझ्याकडे? त्या दिवसापासून घरात अजब अजब गोष्टी घडू लागल्या. गजाननची दोन्ही मुलं खूप आजारी पडली. गजानन आणि त्याच्या पत्नीमधले वाद वाढू लागले. पत्नीही अस्वस्थ राहू लागली. हळूहळू घरातली शांतता अजूनच खराब होत गेली. गजाननची आई आजारी पडली. ती देवी मातेकडे रोज प्रार्थना करू लागली. देवी माते, माझ्या मुलाची चुकी झाली असेल, तू साक्षात्कार दे आणि सगळं काही ठीक कर. त्याच घरात ज्या नोकर होते त्याच्यामध्ये एक स्त्री होती. तिचं नाव होतं राधा. ती लक्ष्मी मातेची परमभक्त होती. ती दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवी मातेची आवर्जून पूजा अर्चा काहीही असो पण करायचीच. आणि ती नेहमीच देवी मातेला
प्रार्थना करायची की देवी माते सगळ्यांचं सगळं छान होऊ दे. भलेही मी गरीब राहिली तरी चालेल, पण माझं घर आनंदाने, दयेने आणि कृपेने भरलं राहू दे. देवी माता तिच्यावर नेहमीच प्रसन्न असायची, पण ती वेळ पाहत होती राधेला कोणत्या क्षणी मी चांगली आणि नवीन गोष्ट देऊ शकेन. त्या रात्री दिवे आपोआप विझू लागले. सोन्याचे दागिने हरवले होते. रात्री कोणीतरी स्त्रीसदृश्य सावली घरातून फिरताना सगळ्याच नोकरांना दिसायची. नोकर घाबरून पळून जायचे आणि 2-3 दिवस सलग तीच घटना होऊ लागल्यावरती त्यांनी गजाननला ही गोष्ट सांगितली. रात्री स्त्रीसदृश्य सावली मंदिराकडून घरातल्या निघून दरवाजाकडे बाहेर जाताना दिसते. गजाननचा चेहरा थोडासा मलूल झाला. पैशाशिवाय तो असह्य झालाच होता. घरात आजारी वातावरण असल्यामुळे तो अजूनच खचला होता आणि त्यामध्ये सगळ्या नोकरांमध्ये अशी बोलणं ऐकून तो अजूनच घाबरला. हे सगळं पाहून गरीब सेविका राधा पहाटे उठून मंदिरात गेली आणि म्हटली, माते, माझ्या मालकाचं मन बदलव, त्याला तुझं खरं रूप दिसू दे. त्याच्या घरावर आलेलं संकट आता तूच काढू शकते. एका रात्री राधा झोपलेली असताना तिला स्वप्न पडलं. तिच्यासमोर तेजोमय प्रकाशात लक्ष्मी माता प्रकट झाल्या आणि म्हणाल्या, राधे, उद्या शुक्रवार आहे, मी त्या घरात पुन्हा येईल, पण यावेळेस पाहूया माझं स्वागत कोण आणि कसं करतंय. त्यावरती तुझ्या मालकाचं भविष्य अवलंबून असेल. राधा जागी झाली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले आणि तिला खात्री झाली माता नक्कीच चमत्कार करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने देवी मातेची पूजा आराधना केली आणि ती धावतच गजाननच्या घरी कामाला गेली. तिथे गजाननच्या वृद्ध आईला घटना सांगून तिने सर्व झालेला प्रकार वर्णन केला. गजाननची आईही सुखावली. आशेच्या किरणाने तिला उभारी दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा तीच वृद्ध स्त्री दारात आली. तिच्या हातात पुन्हा दिवा होता. पावसाने ती ओलीचिंब झालेली आणि ती फक्त शांतपणे दारात उभं राहून पाहत होती. त्या क्षणी राधेचं लक्ष दरवाजाकडे गेलं. तिने पटकन नमस्कार केला आणि म्हणाली, या माई, आज आमच्या घरात लक्ष्मी पूजा केली आहे. तुम्ही पूजा बघा आणि पूजेच्या प्रसादाचा आस्वाद घ्या. ती वृद्ध स्त्री हसली आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रकाश झळकला. राधेला थोडासा काहीतरी वेगळं वाटलं. राधाने त्या वृद्ध स्त्रीला बसायला आसन दिलं. तिच्या हातातला दिवा घेऊन तो देवाजवळ नेऊन प्रज्वलित केला. ते पाहता गजाननची बायकोही बाहेर आली. तिलाही काहीसा वेगळा आभास झाला. तिने झटकन त्या वृद्ध स्त्रीला नमस्कार केला आणि म्हणाली, माई, तुम्ही इथे बसून घ्या. मी आज लक्ष्मीची पूजा केली आहे. तुम्ही माझ्या हाताने प्रसाद ग्रहण करा. असं म्हणून गजाननची बायको प्रसाद आणण्यासाठी आतमध्ये गेली. ती वृद्ध स्त्री हसली आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रकाश झळकला. तेवढ्यात गजानन आतमधून आला. ही कोण आहे? परवानगीशिवाय घरात का आलीस? त्या स्त्रीने शांतपणे त्याच्याकडं पाहिलं आणि बघत राहिली. तेव्हा सेविका राधा म्हणाली, मालक, मला माफ करा, पण ही तीच वृद्ध बाई आहे जी काही महिन्यापूर्वी आपल्या दारात आली होती आणि तुम्ही तिला हाकलत होतं आणि त्यानंतर आपल्या घरावर खूप मोठं संकट आलं होतं. आज तीच वृद्ध बाई पुन्हा आली आहे. पुन्हा ती चूक मला असं वाटतं की आपण नाही करावी. गरिबाला मदत करावी. तेव्हा गजानन शांतपणे बघत बसला, पण त्याच्या डोळ्यातून राग बाहेर येत होता. तो रागाने पुन्हा ओरडला, कोण देव कोण दया, असं काही मला आवडत नाही. माझ्या घरात परवानगीशिवाय ही बाई आलीच कशी? तेव्हा ती वृद्ध बाई म्हणजेच लक्ष्मी स्वरूप माता गजाननला म्हटल्या, गजानना, लक्ष्मी त्याच घरात राहते जिथे भक्ती, आदर, दया, प्रेम असते.
तुझं घर सोन्याचं असलं तरी तुझं मन दगडाचं झालं आहे. क्षणातच त्या वृद्ध स्त्रीने आपलं रूप बदललं. ती तेजोमय झाली आणि तिच्या शरीरातून प्रकाश झळकू लागला. घरभर सुवास पसरला आणि लक्ष्मी मूर्तीच्या समोर ठेवलेले दागिने पुन्हा चमकू लागले. ती स्त्री हळूच म्हणाली, गजानना, माझं स्थान मी परत घेतेय, ते फक्त तुझ्या आईच्या, पत्नीच्या आणि या राधा सेविकेच्या कृपेमुळे. त्यांनी माझी खूप सेवा केली आहे आणि त्यांच्या एका भक्तिभावाने केलेल्या विनंतीमुळे मी आज ह्या घरात पुन्हा येतेय. पण लक्षात ठेव, जर तू तुझा अभिमान सोडला नाहीस तर पुढच्या वेळेस मी गेली तर मी पुन्हा परत कधीच येणार नाही. माझं स्थान मी परत घेणार नाही. लक्षात ठेव, अभिमान हा संपत्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि ती लक्ष्मी माता उठून निघू लागली. त्यातच गजानन स्तब्ध राहिला होता. तेवढ्यात गजाननच्या बायकोने लक्ष्मी मातेच्या पायावरती डोकं टेकलं. ती ढसाढसा रडू लागली. राधा सेविकाही रडू लागली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी मनोभावे लक्ष्मी मातेला नमन केले. गजाननही स्तब्ध उभा राहून पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अचानक अश्रू वाहू लागले. तो आईच्या चरणी पडला आणि म्हणाला, आई, मी देवाकडे पैसा मागितला पण शांती नाही. घर बांधलं पण घरात श्रद्धा नव्हती, दयाभाव नव्हता आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात हा दिवस आला. लक्ष्मी माते, मला माफ कर. मी पुन्हा कधीच कोणालाही दुखवणार नाही. माझ्या संपत्तीचा अभिमान बाळगणार नाही. मी नेहमी इतरांना मदत करेन, गरजूंना आधार देईल. त्या दिवसानंतर त्याने आपल्या जीवनात बदल केले. प्रत्येक शुक्रवारी तो स्वतः लक्ष्मी पूजा करू लागला. गरिबांना अन्न, कपडे देऊ लागला. त्याच्या घरात पुन्हा संपत्ती आली, आनंद आला आणि आता ती श्रद्धा आणि समाधानाची संपत्ती होती. त्याच्यामुळे त्याच्या घरात आनंद मावत नव्हता. राधा सेविकाही त्याच गावातील लक्ष्मी मंदिरात पूजा करायची. तिलाही लक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला आणि लवकरच तिचं लग्न एका श्रीमंत घरात, पण जिथे फक्त पैशाची श्रीमंती नव्हती तर ज्या घरात लक्ष्मी माता, विष्णुदेव यांनाही मानलं जात होतं, त्यांची रोज पूजा केली जात होती, अशा घरात विवाह झाला. तिचं आयुष्य सुखी आणि संपन्न झालं. दर शुक्रवारी गजानन मंदिरामध्ये पूजा करत असे, गोरगरिबांना आधार देत असे आणि लोकांना लक्ष्मी मातेचं दया, प्रेम, आदर याचं महत्त्वाचे कीर्तनं सांगू लागला. अशाच एका संध्याकाळी शुक्रवारी मंदिरात पूजा चालू असताना तेजोमय प्रकाश झाला आणि देवीच्या मूर्तीमधून मोठा एक किरण निघाला आणि त्यातून साक्षात देवी माता अवतरल्या. देवी सांगू लागल्या, देव कधीच दूर नसतो भक्तांनो, फक्त आपण त्याला विसरतो. लक्ष्मी फक्त सोन्याच्या रूपात शोधू नका, ती श्रद्धा, नम्रता आणि चांगुलपणाच्या रूपातही असते. ती तुम्ही जपा. जेव्हा तुम्ही ह्या श्रद्धा, नम्रता आणि चांगुलपणा जपता तेव्हा सोन्यास्वरूप लक्ष्मी तुमच्याकडे आपोआप येते. जेव्हा आपण अहंकार सोडतो तेव्हाच ती आपल्या घरात येते. म्हणून प्रत्येक शुक्रवारी दिवा लावा, लक्ष्मी मातेचं नामस्मरण करा आणि मनात एक संकल्प करा, माझ्या घरात संपत्तीपेक्षा शांती, अहंकारापेक्षा नम्रता आणि तक्रारींऐवजी कृतज्ञता राहील. आणि तिथेच फक्त मी नांदेल, माझ्यासोबत विष्णुदेवही नांदतील. हा विष्णुदेवांचाही आशीर्वाद आहे असं समजा आणि आजपासून तुमच्यातला अहंकार सोडून द्या. देवी तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान भरवत राहील. फक्त मनोभावे माझी पूजा करत राहा आणि मी सांगितलेल्या वाटेवरती चालत राहा. असं म्हणून देवी अदृश्य झाल्या. मंदिरात सगळ्यांनी भक्तिभावाने भजन कीर्तन आटोपून सगळ्यांनी एक साथ संकल्प केला आणि अशा प्रकारे त्या गावामध्ये आनंद भरत गेला. ही कथा इथेच संपते.
देवी माता तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान भरून ठेव. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मीये नमः. कथा आवडली असल्यास नक्की कमेंट करा. देवी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी कमेंट करा. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मीये नमः. श्री स्वामी समर्थ.